नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका. आज स्वामी तुम्हाला काही महत्त्वाचे संदेश देणार आहेत. नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका. स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. पुढील 5 मिनिटे हे तुझ्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जर का तू हा संदेश ऐकण्यात घालवला तर पुढील 100 वर्षे सुखाने जाऊ शकतात. स्वामी म्हणतात, मी तुझ्यापासून कधी दूर जाईल असे मला कधीच वाटत नाही. या शब्दांद्वारे तुम्ही माझा आवाज ऐकाल हा योगायोग नाही. मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहिलो कारण मला तुमच्या आयुष्यात येण्याची मनापासून इच्छा आहे. हे ऐका. क्षणाच्या भावनांबद्दल नाही तर तुम्हाला टिकवून ठेवणाऱ्या शुद्ध निवडी बरोबर आहे. आनंद निवडा कारण माझा पवित्र आत्मा तुमच्या आत राहतो. याची खात्री करून घ्या की भीती तुम्हाला परत कधीही नोकर बनवणार नाही. तुमची शक्ती अशी आहे की विचारांमुळे तुमची शांतता बिघडणार नाही. मी तुमचा सार्वभौम, न्याय आणि आशीर्वादाचा मध्यस्थी शत्रूंनाही आहे, जे दयाळूपणे प्रतिसाद देतात, जे पश्चाताप करतात आणि हरवल्यांची धीराने वाट पाहतात. मी त्यांना आशीर्वाद देतो. पण माझ्या बाळा, तुला कुणाच्या बदल्याचा विचारांना धरून ठेवण्याची गरज नाही. जो कोणी तुमचा अपमान करत असेल किंवा हल्ला करत असेल त्याच्या हाताला मी आवर घालीन. फसवे बोलणे शांत होतील. माझ्या शब्दांवर तुमचा विश्वास असला पाहिजे. आधी मी तुझ्या आयुष्यात खूप संधी समोर आणल्या, पण अजूनही तुला हेच कळलं नाही की तू कुठल्या संधीने पुढे जाऊ शकतोस. तू प्रत्येक संधीकडे दुर्लक्ष केले. तुझ्याकडून होणार नाही म्हणून तू आधीच घाबरलास. माझ्या मुला, तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. जीवनात जे काही होते ते चांगल्यासाठीच होते आणि आता जे काही होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहे. पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आज चुकीच्या मार्गावर चालत असाल तर तो तुमच्यासाठी चांगुलपणाचा मार्ग आहे. उलट त्या चुकीच्या वाटेने पुढे जात राहिल्यास तुमचे आयुष्य बिघडेल आणि तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. मी तुला हजारो संधी दिल्या, पण आजपर्यंत तुला समजले नाही की तू तुझ्या आयुष्यात पुढे कसा जाणार. माझ्या मुला, आज मी तुला काही गोष्टी करण्यास सांगत आहे. त्यासाठी मी तुला निवडले आहे, जेणेकरून तुझे जीवन चांगले होईल. आता सर्वात प्रथम तुला जे करायचं आहे ते म्हणजे आयुष्यातील प्रत्येक काम करण्यापूर्वी विचार करावा आणि त्याचे चांगले वाईट परिणाम जाणून घेऊनच त्या कार्याला पुढे घेऊन जावे, जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद येऊ शकेल. वाईट बातमी किंवा नकारात्मक वाटणाऱ्या परिस्थितीमुळे घाबरू नका. मी नेहमी तुझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतो. तुझ्या चांगल्यासाठीच गोष्टी फिरवत आहे. माझ्या रक्ताने मी तुला स्वच्छ केले आहे. तुला माझ्या आत्म्याने भरले आहे आणि तुला प्रत्येक गोष्टी जिंकण्याची शक्ती दिली आहे. तुझ्या प्रामाणिक अंतःकरणाने मला धरून राहा आणि माझ्या प्रेमाचा आश्रय घ्या. आणि हे जाणून घ्या की तुमच्या चुका देखील तुमच्या फायद्यासाठीच होतील. तुम्हाला यापुढे त्रास होणार नाही. आता तुमचे कुटुंब चांगले राहील. जसे दिवस पुढे जातील तसे आपण त्या दिशेने प्रगती कराल. असे काही वेळा दिसू शकेल जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो, विशेषतः जेव्हा समस्या इतक्या गडद असतात की तुम्ही कुठे जात आहात हे तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला पराभूत वाटेल, पण ते खरे नाही. अंधारातही मी तुला साथ देत आहे.
भिवू नकोस. माझ्या मुला, प्रेमाच्या प्रेमळ बाळा, मी तुला कधीही सोडणार नाही. आता मला सांग की तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि तुमचा रोग बरा करणार आहे. मी दरवाजे उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो. मी तुझा प्रदाता, तुझा संरक्षक आहे. तुमचे जीवन, भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे. स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहील. शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टींना आपले स्वामी उत्तर देतात. आपली प्रतिष्ठा खूप खूप सांभाळा, कारण ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त काळ टिकते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्ती कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. आयुष्यात थोडं सांभाळून जगा. त्याला पण पाप इतकं सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. स्वामी म्हणतात, असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही, तसे शुभ आणि अशुभ संपूर्ण कामाचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. एवढे लक्षात ठेवा. सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी टाईप करा. आता तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. ज्याने तुमचे वाईट केले आहे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळू लागले आणि तुमचा वाईट काळ आता संपल्याचे हे लक्षण आहे. वेळ आली आहे आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल. माझ्या बाळा, तू माझा भक्त आहेस. मी तुझ्याबद्दल कधीही निराश होऊ शकत नाही. तुला सर्व संकटांतून बाहेर काढण्याबरोबरच मी तुला आनंद नक्कीच देईल. जर तुमचे कर्म नेहमी चांगले असेल तर तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल. त्यात तुमचे जे काही वाईट झाले ते तुमच्या मागील जन्मात केलेल्या वाईट कर्माचा हिशोब होता, पण आता तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला खूप आनंद देईल, एवढे की तुम्ही सांभाळू शकणार नाही. हा माझा तुला आशीर्वाद आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.